नमस्कार मंडळी. नुकताच खोल दुष्काळ डोळे या कादंबरीसाठी प्रदीप कोकरे यांना युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला. या पुस्तकामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी दडलेल्या आहेत, तसेच हे पुस्तक नेमकं कोणत्या विषयावरती भाष्य करतं या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. एका संवेदनशील कविमनाच्या तरुणाचे उमेदवारीचे दिवस रेखाटणारी ही कादंबरी आहे. स्थैर्य, सुरक्षितता न गवसलेल्या आणि बुड टेकण्याच्या धडपडीतल्या दिवसांच्या या जणू नोंदी आहेत. या कादंबरीतील नायकाचा प्रवासही भटका आणि भनंग आहे. एका झाडाची सवय न व्हावी, एका स्थानाची सवय न व्हावी, म्हणजे पूर्णपणे ह्या कथेतला किंवा कादंबरीचा जो नायक आहे तो भटक जीवन जगतोय किंवा त्याला कोणाचाही जो चांगला सहवास लाभावा असा सहवास लाभलेला आपल्याला दिसत नाही. म्हणजे पूर्णपणे त्याचे संघर्षाचे दिवस या कादंबरीमध्ये प्रदीप कोकरे यांनी रेखाटलेले आहेत. जगण्याच्या घुसळणीत शब्दांना सत्व बहाल करणाऱ्या तुकारामापासून ते आवाजात कारुण्य साकळलेल्या मुकुल शिवपुत्रापर्यंत अशा अनेक गोष्टी नायकाला बळ पुरवणाऱ्या आहेत. वेललेली परात्मता, दुःख, स्वार्थ, प्रेम, निराशा अशा विविध प्रवृत्तींचे प्रतिबिंब इथे दिसेल. कादंबरीतील नायकाच्या वरवर निरर्थक विस्कळीत वाटणाऱ्या उठाठेवी एका निर्णायक वळणावर चिंतनशीलतेचा टप्पा काढतात. सदर पुस्तक अक्षरधारा बुक गॅलरीमध्ये आपणासाठी उपलब्ध आहे.